18 जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या सरकारच्या प्रमुखांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब या सगळ्यांच्या सूचनेनुसार या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे। आणि आज पहिल्यांदा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी आज स्वीकारलेली आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी प्राथमिक चर्चा आज झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गाळ उपसा संदर्भात एक बैठकही आम्ही आयोजित केली आणि त्याही संदर्भात काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। 24 तारखेला त्या संदर्भात आम्ही परत एकदा बसून या जिल्ह्यामधले 5 असे लोकेशन जे पूर परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या 5 ठिकाणी प्रामुख्याने पाणी भरतं असे आम्ही आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत। 24 तारखेला माझ्या हातात ते 5 प्रामुख्याने यादी येईल आणि मग जिल्हा नियोजनातून उपलब्ध असलेला निधी त्या 5 लोकेशनला प्राधान्य क्रमांक देऊन आम्ही तिथे गाळ उपसण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत। त्यानंतर अजून 5 घेणार आहोत आणि अजून 5 अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून गाळ उपसण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण हाती घेणार आहोत। त्या संदर्भातली पूर्ण माहिती एकदा 24 तारखेला आमच्याकडे यादी आल्यानंतर आपल्याला दिली जाईल। जिल्ह्याच्या असं सगळ्याच तालुक्यातून त्या पद्धतीची मागणी आणि निवेदनं माझ्याकडे आलेली आहेत। प्रत्येकाला न्याय दिला जाईल, कारण का गाळ उपसण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्या तालुक्याला निश्चित पद्धतीने त्याचा फायदा होईल। आज एकंदरीत पहिला दिवस या जिल्ह्याच्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात 25 तारखेला मी माझी बैठक आयोजित केलेली आहे। प्रशासन, पोलीस खातं आणि सरकार आणि राजकीय व्यवस्था हे सगळे आम्ही जण एक दुसऱ्याला मदत कशी होईल, जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्यामध्ये नागरिकांची सुरक्षा या 2 विषयाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही आमच्या या जिल्ह्याच्या विकासात्मक प्रवास या निमित्ताने आम्ही सुरू करणार आहोत। या पालकमंत्री पदावर या अगोदर सन्मान्य राणेसाहेब असतील, आमचे केसरकरजी असतील, मग उदय सामंतजी होते आणि मग गेली 2.5 वर्ष महायुतीच्या कालावधीमध्ये रवी चव्हाण साहेबांनी अतिशय सक्षम पद्धतीने या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। मी तिथूनच हा प्रवास माझ्या ह्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शन घेऊन आमच्या ह्या जिल्ह्याला दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणण्याचं काम
आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू। हा प्रयत्न माझा ह्या पुढच्या कालावधीमध्ये असेल। जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये शिस्त आणण्याचं काम हे ओरस्त मुख्यालय असो किंवा तालुक्यातलं कुठलंही कार्यालय आणि प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथे उपलब्ध आहोत। एकदा आलेला व्यक्ती काम घेऊन त्याला परत परत त्या कार्यालयामध्ये येण्याची पाळी येऊ नये अशा पद्धतीचे शिस्त आणि यंत्रणा लावण्याचा माझा प्रयत्न असेल। कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा, कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, सहन करणार नाही। आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज मुक्त, कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गौमासची तस्करी करण्याची कोणी हिम्मत करू नये। मटका, जुगार, ऑनलाईन गेमिंग, व्यवसाय म्हणजे वैश्य व्यवसाय, या कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाहीत। जे माझे हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या आशा गुंडाळल्या पाहिजेत। ड्रग्सच्या संदर्भात, बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती चालू ठेवली असेल त्यांनी माझी ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तिकडल्या तिकडेच आपल्या बॅगा बिस्तारा गुंडाळाव्या। प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचं काम आम्ही करणार। पोलीस यंत्रणा 100% इथे वापरली जाणार। जे काही सडके आंबे आमच्या ह्या सिस्टममध्ये असतील ज्याच्यामुळे आमची सगळी प्रशासनाची कोण बदनामी करत असेल, कारण का या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या काही आतमधल्या मदतीशिवाय शक्य नाहीत। कोणतरी आतमधले आमचे सडके आंबे असतात जे त्या लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ही सगळी हिंमत वाढते। मी गेली 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे। मला प्रत्येकाच्या नावासकट आम्ही सगळेजण त्या पद्धतीची माहिती बाहेर आणू शकतो। म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी हे जनतेचा सेवक आहोत म्हणून ते पूर्ण करावी। कोणावरही अन्याय होणार नाही एवढी काळजी मी घेईन। पण जो कोण राज्याच्या विरोधात, जिल्ह्याच्या प्रतिमेच्या विरोधात कोणीही कुठल्याही पद्धतीचा कारभार इथे करायचा विचार पण करत असेल तर त्या ह्या पुढे सहन होणार नाहीत। म्हणून या पद्धतीचा पारदर्शक कारभार, लोकभूमक कारभार हे सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे आणि त्याच पद्धतीचा विचार हा कारभारामध्ये पण आम्ही दाखवू। इथे जे पण आपल्या सगळ्या ज्या शांत पद्धतीने कोण राहत असेल, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा अधिकार कोणालाच नसणार। म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी वागणं अपेक्षित आहे। मी 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं याचा चांगला अनुभव मला आहे। मला किती प्रेमाने वागवलं गेलं ह्याचा सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे। म्हणून मी सगळ्या राजकीय किंवा माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या जे काही विरोधी पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेन
कोणावरही अन्याय होणार नाही, पण कोणीही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्याबरोबर झालेल्या घटना माझ्या नजरेसमोर आहेत, त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असेल. या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा फार पुढे होता आहे. सरकार म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही निधीची अपेक्षा असेल ती जास्तीत जास्त निधी, जसा आपल्या रवी चव्हाण साहेबांनी गेल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आणला, त्याच पद्धतीने याही पुढे देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात पुढच्या 5 वर्षामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जी मदत लागेल, मग केंद्र असो राज्य असो, सगळ्या पद्धतीची मदत, सगळ्या पद्धतीचा किंबहुना जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेल. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात निधी कमी पडून देणार नाही, एवढी जबाबदारी माझी असेलच. पण माझ्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था आणि जनतेची सुरक्षता, जिल्ह्यामध्ये माता भगिनींचा, महिलांची लोकसंख्या आहे, जास्त आहे, कुठल्याही पद्धतीचा गालबोट आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागता कामा नये. मटका, जुगार, अवैध दारू, मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील, माझ्या स्वतःच्याही पक्षाचे असतील, तरी पण आम्ही काय करणार नाही. मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालवून देणार नाही. मग तो वाळू संदर्भात असो, काही नियमाला धरून करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नियमामध्ये ते बसत असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पण नियम बाह्य काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार. त्याचं तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल. म्हणून आज पहिला दिवस आहे. जे काही गोष्टी बोलायच्या होत्या मी आपल्यासमोर बोललेलो आहे. सातत्याने आता 5 वर्ष तुम्हाला माझ्याशीच बोलायचं आहे, माझ्याशी संवाद साधायचा आहे. आपण सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम संवाद असला पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. कुठे चुकलो तो हक्काने सांगा. तुम्ही मला सगळ्या म्हणजे विरोधी पक्षामध्ये पण बघितलं आहे, आज सत्तेमध्ये बघतात, तुमच्या सगळ्यांमध्ये माझ्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. जिल्ह्यामधले रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रयत्न म्हणजे सिवड करायचं असेल तर आदरणीय निलेश साहेबांशी बोलून, तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन, त्यांची इच्छा असेल सिवड प्रकल्प आपण आणण्याची आमची तयारी आहे, पण लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदार निलेशजींशी बोलून ती पावलं निश्चित पद्धतीने उचलू. दीपक केसरकर साहेब असतील, सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आहेत, हे सगळे जे अनुभवी लोक आहेत यांच्या सगळ्यांचे मदत आणि सहकार्य घेऊन जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होईल, मोठ्यातले मोठे प्रकल्प कसे येतील, धरणाची कामं कशी पूर्ण होतील, कुठलाही पेंडिंग विषय. आत्ताच मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह्या ओरस कार्यालयामधले सगळे पेंडिंग म्हणजे दाखल्यापासून ते सगळ्याची सगळी यादी काढा. 0% पेंडिंग विषय ह्या कार्यालयामध्ये असले पाहिजेत. अधिकाऱ्यांना ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ते काम करण्यासाठी दिलेल्या आहेत. सोमवार तो शुक्रवार 100% काम इथे होणार. शनिवार रविवार पाहिजे आराम करा, काही हरकत नाही. सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे. उगाचच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला देणार नाहीत. सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग हातात तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही. काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे. मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं, पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही. मी काय तासनतास असा का मीटिंग घेणाऱ्यापैकी नाही आहे. क्वालिटीवर काम करू, क्वांटिटीवर काही गरज नाही. क्वालिटी मला पाहिजे. 4 तास द्या, वर्किंग आवर्समध्ये द्या, पण जिल्ह्याच्या विकासासाठी द्या, माझी एवढीच अपेक्षा आहे. मी नाही बोलत आहे 12-12 वाजेपर्यंत बसा, पण जेवढं तुम्हाला वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये तरी प्रामाणिक आपल्या खुर्चीवर काम करा, एवढी अपेक्षा मला जिल्हा प्रशासनाकडून आहे. असंख्य महत्त्वाचे मुद्दे आता टप्प्याटप्प्याने आपल्याशी चर्चा होतीलच.
आपल्याही काही सूचना असतील तर आपण निश्चित पद्धतीने मला द्या. पण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा जो प्रवास आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे आम्ही आज सुरू करणार आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन मी बोलण्यापेक्षा ऐकणाऱ्यापैकी जास्त आहे. म्हणून तुम्ही निश्चित पद्धतीने माझे काय तुमची सूचना असतील, माझ्यासाठी काय मार्गदर्शन असेल तर हक्काने मला द्या. आपण जिल्ह्याला आत्तापर्यंत जो का आपल्या जिल्ह्याचा प्रवास राहिलेला आहे त्याहीपेक्षा आपल्या जिल्ह्याचा विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज 5 वर्षाचं स्टेबल सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. मोदी साहेब वरती आहे, केंद्रात आहेत, राणेसाहेब खासदार आहेत, आपले तावडे साहेब तिथे वसलेले आहेत. सगळेचे सगळे लोक आपल्याला मदत करणारे लोक केंद्रामध्ये आहेत. केंद्राच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाच्या योजना ज्या मोदी सरकारच्या आहेत त्या 100% अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून कसे मार्ग काढू शकतो त्यावर आम्ही काम करणार आहोत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, मग मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असो, शेतकरी सन्मान किंवा असंख्य ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पण 100% अंमलबजावणी या गोष्टी कशा होतील. ST, MSEB, पाण्यासंदर्भात, ग्रामविकास संदर्भात ज्या काही मुद्दे असतील त्या सगळ्या मुद्द्यांना तिकडल्या तिकडे निर्णय घेण्याचं काम आमच्या माध्यमातून करू. बाकी आपल्या काही प्रश्न आणि सूचना असतील तर आपण मला विचारू शकता. तर त्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते, त्याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे. तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या. कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल, बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे, पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू. काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात, पण माझ्या कृतीतून तुम्हाला दिसेल. शेवटी आम्ही मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही. म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोणी घेऊन या काही गोष्टी करत. जसं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा, आम्हाला काही आम्ही तुम्हाला मदतच करू. आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे, पण ते नियमाला धरून असलं पाहिजे. अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे. पण जो 12 नॉटिकल माईलचा नियम लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा, पारंपरिकांना पारंपरिकमध्ये करू, एवढाच माझा मुद्दा आहे. तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल. नियमबाह्य कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल. महसूल अधिकाऱ्यावर डंपर घालून जीवे मारण्याचे प्रयत्न कुडाळमध्ये झाला, त्या संदर्भात काय ठोस उपाययोजना केल्या जातात? आता बघा, मी तेच बोलतो ना, शब्दापलीकडे कृतीतून दाखवू. त्यांनी कसं डंपर अंगावर घालून कृतीतून दाखवलं की नाही, त्याचं उत्तर पण आमचं प्रशासन आता पुढे कृतीतून देईल. शेवटी ही जी मुजोरी वाढली आहे ना त्याची काही टक्के आमच्या प्रशासनातून पण जी काही कडक भूमिका तेव्हाच्या तेव्हा अगर घेतली असती, तेव्हाच्या तेव्हा नियमाला नजरेसमोर ठेवून अगर कारवाई केली असती, प्रशासनाचा धाक निर्माण झाला असताना तर ही हिंमत वाढली नसती. म्हणून प्रशासनाचा धाक काय असतो या पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. वाळूचा जो प्रश्न आहे या संदर्भातच आहे, परंतु लिलाव लावले जातात ना, ते लिलाव घेतले जात नाही आणि दुसरीकडे वाळू बघा, त्या संबंधित महसूल खात्याचे प्रमुख म्हणून माझी कलेक्टरांची चर्चा झालेली आहे. आमच्याशी जे आपसात जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचं आहे, जे काय सिस्टम पारदर्शक लागली पाहिजे, कारण का लिलावासंदर्भात महसूल खात्यातले काही नियम आहेत, कसा त्याचा लिलाव असावा, त्या नियमाअधीन काय होत असेल तर मान्य, पण ते नियम बाहेर काय गोष्टी होत असतील तर त्याला चाप कसा बसवायचा ते आम्ही आता करू. अदृश्य चाबूक हातात असेल. विभाग नियंत्रकांचं पद खाली आहे एसटीचं आणि त्याचा प्रभारी चार्ज रत्नागिरी विभाग नियंत्रक आहे. रिक्त पदांसंदर्भात पण माझी अशी प्राथमिक आता त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. जिल्ह्यांमध्ये जे विविध आपले डिपार्टमेंट आहेत, उदाहरण मी या गेल्याच म्हणजे माझी
हसन मुश्रीफ साहेब जे आपल्या आरोग्य उच्च ह्याच्या टेक्निकल एज्युकेशनचे मंत्री आहेत, त्यांच्या अंतर्गत आपला जे शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहे, तर त्या संदर्भात मी त्यांना हेही सांगितले, तुम्ही नवीन मेडिकल कॉलेज जाहीर करत असताना जे अगोदर जे मेडिकल कॉलेज तुम्ही 2019पासून जाहीर केलेले आहेत, त्यांची तिथे रिक्त पदं किती आहेत, त्यांना सोयीसुविधा भेटलेल्या आहेत का, त्यांना निधी उपलब्ध राहिली आहे का, तर ह्या संदर्भात मी त्यांना मीटिंग लावलेली सांगितलं. त्याच पद्धतीने प्रताप सरनाईकजी जे ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री आहेत, मी त्यांनाही सांगितले की आमच्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काही बस डेपो आहेत, त्या बस डेपोची अतिशय वाईट अवस्था आहे. उदाहरण आमच्या कणकवलीचा तर तो पुट्ट्याला लात मारल्यासारखं सगळं कोसळेल अशी अवस्था आहे. तसंच वैभववाडी आहे, तसंच अन्य तालुक्यातले मालवणचं तर माझं तेच म्हणणं आहे की ह्या सगळ्याचा एकंदरीत सगळा आढावा घेऊन मंत्र्यांशी बोलून जिथे निधी पाहिजे तिथे निधी, जिथे स्टाफ पाहिजे तिथे स्टाफ. शेवटी ग्रामीण भागासाठी हे ST हा वरदानच विषय असतो. तासनतास लोक एस टीच्याच माध्यमातून प्रवास करतात, शाळेचे मुलं इकडे ये जा करतात, तर ते सगळ्याची सगळी साखळी आणि एकंदरीत यंत्रणा कशी चोख बसेल त्यावर आम्ही लक्ष देतो. त्याचबरोबर मी प्रताप नाईक सरनाईक साहेबांची मी मिनी बसेसची मागणी केलेली आहे, कारण आपला डोंगराळ भाग आहे, काही भागामध्ये मिनी बसेस जातील. तर मी त्यांना बोलले की तुम्ही उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा निकष लावा, फक्त हे जे डोंगराळ जिल्हा आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा निकष लावा आणि आम्हाला मिनी बसेस द्या. त्या पद्धतीचा पाठपुरावा माझा सुरू आहे. मुख्यालयासाठी जसं एक पुढा मुख्यालय किंवा कणकवली मुख्यालय मिनी बस हो, एकदा त्या मिनी बस आल्यानंतर गावडेजींशी व्यवस्थित चर्चा केली जाईल आणि रूट ठरवला जाईल, कारण का गावडेजींना मुख्यालय येण्या जाण्यामध्ये त्रास नको, तसं काळजी घेत. त्याचबरोबर मी ह्यांना हेही सांगितलं, ते प्राधिकरणाचा जो विषय आहे, आम्हाला इथे नगरपंचायत पाहिजे ओरसला, जनतेची मागणी आहे, एकमुखी मागणी आहे, बरोबर आहे ना. तर मी त्यांना सांगितलं की आता एप्रिलमध्ये अगर आपल्या कोर्टाचा निर्णय आलाच आणि एप्रिलमध्ये अगर निवडणुका लावल्याच असतील तर त्या ह्याच्यामध्ये ओरस कशी येईल निवडणूक नगरपंचायतची, त्याच्यावर आम्ही काळजी घेऊ, त्याची तयारी करू आपण. मग त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करू ना, पण इथे नगरपंचायत झाल्याशिवाय इथला विकास होणार नाही. आजूबाजूला अवस्था बघा काय, जंगलामध्ये इमारती वाटत आहेत. हां, मग म्हणून एकदा नगरपंचायत स्थापन झाली ना तर सगळ्याच गोष्टी होणार. तोपर्यंत जी स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही करू. प्रवेशद्वाराची अवस्था मी राजकीय माणूस नाही बोललेलो तुला, ए बाबा, राजकीय माणूस नाही बोललेलो, तुला बाहेर थांबायला लागेल, माझी नजर आहे तुझ्यावर. बोला. मुख्यालयाची साहेब जी सुरुवात होते तिथले ती कमान आहे, ती कमान सुद्धा साहेब कोसळण्याची अवस्था आहे, पुतळ्याची पण अवस्था बिघडत आहे. प्रवेशद्वार आपलं चांगलं डिसेंट व्हावं यासाठी जरा प्रयत्न केला तर होणार. मोठ्या साहेबांनी यासाठी मागणी केली होती. बघा, सगळ्याचा अर्थ त्या प्राधिकरणाचा आहे. आता त्या संबंधित अगर कोणाला ते प्राधिकरण नको असेल, अधिकाऱ्यांना पण नको असेल, जनतेला पण नको असेल, म्हणून नगरपंचायत एकदा स्थापन झाली कसं होतं, CEO येतो, आपल्याला बजेट येतं, मग आपल्याला कमान कशी पाहिजे, तिथे सुशोभीकरण काय करायला पाहिजे, स्वच्छतेसाठी टीम तयार होते, सगळ्या गोष्टी एकदा नगरपंचायत झाले तर त्याचा मार्ग निघतोय. नगरपंचायत झाले की सर्व मार्ग. हो, सर, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे 3 घाट आहेत, करुळ आहे, भुईबावडा आणि फोंडा घाट. तर आपण बघितलं तर तुम्ही म्हटलं की आता करुळ घाट या महिन्यापर्यंत अखेरपर्यंत एक सिंगल लेन सुरू होईल. मात्र जर भारमान बघितलं तर फोंडा घाटामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की तिथे उभ्या गाड्या पडत आहेत, ट्रक पडलेले आहेत, म्हणजे खालीच पडतात, ब्रेक मारला की तिथे पलटी होतात, STचे अपघात होत आहेत आणि त्यामुळे सर तो रस्ता पूर्ण खराब झाला आहे. करुळ मार्ग जो आहे तो एक मार्ग जरी सुरू झाला तरी सिंगल लेन चालू आहे, त्यामुळे वाहतूक जी आहे ती पुन्हा फोंडा मार्गे होणार आहे. हॅमच्या अंतर्गत जे काम चालू आहे म्हणजे सुरू झालेलं आहे काही प्रमाणात, तर तिथे पण परिस्थिती अशी आहे की ते हॅमचं कारण दाखवत आहे, मात्र खड्डे बुजवत नाही फोंडा घाटचं. त्या संबंधी मी कॉन्ट्रॅक्टरांशी आम्ही चर्चा करू, PWDला सांगून त्या फोंड्या घाटाचे जे काही खड्डे आहेत ते त्याच्याकडून भरून घेऊ ना आम्ही. आम्हाला माहिती आहे त्याच्यावर लोड जास्त पडतो आहे फोंड्या घाटातल्या त्या रस्त्यामुळे, त्याच्यामुळे गाडी येण्या जाण्यामुळे फार त्रास होतो आहे. त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला जाईल. तुम्ही सगळेजण त्या कॉन्ट्रॅक्टरवर भिडला आहात ना, ते जरा कमी भिडा. म्हटलं तुम्ही सक्रिय झाले, बारामती लॉबी कमी झाली काय वाटतं? जे आहे आता जी लॉबी आहे ना, माझं म्हणणं आहे की सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गाचीच लॉबी असली पाहिजे, बीडमध्ये सिंधुदुर्गाची लॉबी आहे का, असं नाही आहे ना. माझं म्हणणं आहे की ज्याच्या जिल्ह्याच्या लोकांना नियम जे घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे काम व्हावं, एवढी आमची इच्छा आहे.
साहेब सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की मगाशी गाळचा विषय होता, गाळ काढण्यासंदर्भात. गाळामध्ये असं झालंय की प्राधान्याने तुम्हाला 5 लोकेशन आहेत, त्यामध्ये ती जवळची नदी आहे जिथून आपल्याकडे पूर्ण घेतल्या तारगतीपर्यंत. ह्या नदीचा जो गाळ आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याचंच पाणी गेल्या वर्षी आलं आणि ख्रिश्चन परत सांगतो, ह्याचमुळे जसं तुम्ही कदाचित मी बोललो तेव्हा नसाल, आम्ही जेव्हा आमच्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलेलं असे 5 लोकेशन तुम्ही आयडेंटिफाय करा ज्याच्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून त्या लोकेशनवर पाणी साचतं आहे आणि रस्त्यावर येत आहे किंवा पूर परिस्थिती निर्माण होत आहे. असे 5 लोकेशन आयडेंटिफाय करून पहिलं त्यांना प्राधान्य दिलं जाईल. कारण आमची इच्छा आहे की यावेळी पाणी साठू नये, पूर परिस्थिती निर्माण होऊ नये. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय तो लोकेशन येणार, त्याप्रमाणे गाळ काढण्याचं काम सुरू होणार. ज्याच्या पहिलं 5 ते घ्यायचे, मग दुसरे 5 घ्यायचे. कारण का प्रत्येकाच्या तालुका नियमाकडे निवेदन आलेले आहेत. पहिलं प्राधान्य आम्ही कोणाला देणार की ज्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये त्याला देणार. त्याच्यानंतर दुसरे 5 घेणार, त्याच्यानंतर दुसरे 5 घेणार. करुळ घाटासंदर्भात आपण पत्रकार परिषद घेत म्हटला होता की एकेरी महामार्ग सुरू करतोय, कोणी आंदोलन करू नये. तरीही विरोधकांनी आंदोलन करत 8 दिवसात करुळ घाट मार्ग एकेरी तरी सुरू करा अशी मागणी. बघा, ह्या जिल्ह्यामध्ये माझी इच्छा आहे की लोकशाहीप्रमाणे विरोधक आम्हाला हवेत. कारण कधी कधी त्यांच्या स्टेटमेंटतून पण 4 गोष्टी आम्हाला जे नजर चुकीने गोष्टी राहून जातात ते त्यांच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडतं. म्हणून त्यांनी तिथे आंदोलन केल्यामुळे त्यांना 4 गोष्टी आम्हाला समजल्या. पण मुद्दा माझा जसा माझ्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्या दिवशी काय होता, त्या दिवशी जे घेतलं ते की मी क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट हा मी कलेक्टरजींच्या हातात दिलेला आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये 4 ते 5 आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. ज्याप्रमाणे ते सुधारलं तर आपण लवकरात लवकर तो घाट सुरू करू शकतो. त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि डिपार्टमेंटला 19 तारखेला, मला वाटतं आज त्याची अजूनही दुसरी पाहणी होणार आहे. पाहणी झाल्यानंतर कलेक्टर साहेब कन्व्हिन्स झाल्यानंतर माझ्याशी बोलतील. कलेक्टर अधिकृत 22-23ला पत्रकार परिषद घेतील आणि आमचं नियोजन आहे की त्याच्यानंतर घाट सुरू व्हायला पाहिजे. घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्त्वाची आहे. म्हणून उगाच कुठेतरी अपघात होता कामा नये. त्या दिवशी कसे 5-5 पराभूत उमेदवार गेले तिकडे. माझी इच्छा आहे की त्यांनी परत निवडणूक लढवावी. पराभव करण्यासाठी आम्हाला कोणतरी हवं आहे समोर. म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम नाही. कोणी थांबवलं का आंदोलन? गेले आरामात, फोटो बिटो काढले, मस्त फॅमिली फोटो आला आणि परत आले. पण घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणार एवढा शब्द माझा आहे. सर, गोव्यामधून मोबाईलचं दारू वाहतुकीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. यावरती आपण काही कारवाई करणार आहात? परत तुम्हाला सांगतो, काही विषयांमध्ये प्रशासनाच्या गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे. म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत. त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणारा कालावधी बघा ना. मी ते सगळे मुद्दे घेतले की नाही? अवैध दारू घेतला, मटका जुगार घेतला, बीफ घेतलं, ड्रग्ज घेतलं. ड्रग्ज आणि हा सगळा मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातून आता जो काय इथे केला जातो त्याच्यामुळे आज आपली पहिलं फक्त सावंतवाडीपर्यंत विषय राहायचा, आता थेट कणकवली आणि खारेपाटणपर्यंत आलेला आहे. कुठे कुठे पुड्या विकल्या जातात 20-20 रुपयाच्या. कुठल्या कोण ते ठेवतं सगळा विषय माहिती आहे. आता हे जे बांगलादेशचे 2 ज्या महिला पकडल्या गेलेल्या आहेत ती रेल्वे स्टेशनवर पकडलेल्या नाही, कणकवलीच्या एका लॉजवर पकडलेलं आहे. त्या लॉजवर 5 ते 6 हजारचं महिन्याचं कॉन्डमचं खर्च कसा असतो, खर्च का केला जातो याची सगळी माहिती पोलिसांकडे पोचलेली आहे. त्याप्रमाणे कारवाई होणार. कोणालाच सोडणार नाही मी तुम्हाला सांगतो. जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे. ओपन चॅलेंज आहे. त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे. म्हणून कोणालाही त्या संबंधित सोडला जाणार नाही. हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली, कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती माहिती घ्यायला सांगितलं. बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा. बांगलादेशीच्या 2 महिला इथे येतात, आणतो कोण, ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं की बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे. ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना, जिहादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही. ठेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून. ते तुम्हाला दिसेल. आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे
तर इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील. हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले UP बिहारचे येऊन जे बसतायत ना, सगळ्यांना काढला जाणार इथे. कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही. जो कोण माझ्या जिल्ह्यामध्ये इथे व्यवसाय करतोय त्याच्याकडे त्याचे सगळे पुरावे हवेत मला, सगळे पुरावे. कोणी इथून फळ विकायला येणार, फळ विकायला, कोणी इथे सोफा विकायला येणार, पर्स विकायला येणार. आणि मी जेव्हा माहिती काढली, आता कणकुलीचं एक उदाहरण बाजारपेठाचं सांगतो, मी COला सांगितलं माहिती काढा कोण कोण आहेत. 16 UPचे लोक तिथे भेटले, फेरीवाले, फ्रूट विकणारे आणि फेरीवाले. काय इंटेन्शन इथे येण्याचं? काय UPला धंदा होत नाही? आमच्या योगीजींच्या राज्यामध्ये तर सगळ्यांचा फायदा होतो आहे तिथे. मग इथे येण्याचं काय इंटेन्शन? या सगळ्या गोष्टीवर बारीक नजर ठेवली जाणार आता. सर, बऱ्याच फायली पेंडिंग आहेत अशा राहिलेल्या आहेत, त्याच्यात आंतरराष्ट्रीय आंतरजातीय विवाह वगैरे प्रोत्साहन तेही पेंडिंग आहेत, समाज कल्याणचे पेंडिंग आहेत, दुर्धर आजाराच्या तर खूपच पेंडिंग आहेत. तर एक विषय, माणूस गेल्यानंतर त्याला पैसे म्हणून उपयोग नाही. जरा थोडंसं एक विषय मी कलेक्टरांची आत्ताही बोललेलो की ह्या मुख्य कार्यालयामध्ये जे जे पेंडिंग फाईल आहेत, विषय आहेत, त्या संदर्भात ती माझ्या पुढच्या दौऱ्यामध्ये मला माहिती, म्हणजे छोट्या दाखल्यापासून मग बांधकाम परवानग्यापासून ते आता तुम्ही जे खात्यानिहाय इंटरमॅरेज काही विषय आहेत, काही समाज कल्याणचे विषय आहेत, काही ग्रामविकास, सगळे महसूल, सगळ्याची सगळी माहिती घेऊन सगळ्याचा सगळा निपटारा करण्यासाठी मी इथे यंत्रणा लावणार आहे. नको आपल्याला साठा, इथे कशाला बसून वर्षानुवर्ष फाईल पाहिजे आपल्याला? इथे काम त्यासाठीच दिलं जातं ना आपल्याला. म्हणून ह्या सगळ्याचा निपटारा करण्याची जी काही यंत्रणा लावायची आहे ना, तो ढाचा इथे लावला जाईल. सर, ग्रामीण भागाची नवीन घरांना परमिशन देण्याची जी पद्धत आहे ती शहरी भागाप्रमाणे लावलेली आहे. मुळात कसल्या परवानग्या? शहरी बांधण्याला ते घरपोच रस्ता पाहिजे, ते सगळं खूप म्हणजे क्लिष्ट आहे. आणि त्याची परवानगी देण्याचे अधिकार पूर्वी पंचायत समिती विभागाला होते, तहसीलदार विभागात. ते सगळं काढून घेऊन तिने नगराच्या नगर विभागाकडे दिले. तर ते धोरणात्मक विषय आहे. तर त्या सध्या सूचना असेल तर आपण सरकारला करू. त्यांनी तो लावलाय ना, तो रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की इथे गावठाण भाग नाही. त्यांनी जे नियम बनवले ते गावठाण जमिनीसाठी बनवलेले. इथे जे मालक आहे ते स्वतः मालक आहेत आणि हे सर्व ते अटी पूर्ण करू शकत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे म्हणून त्या संबंधी एक नोट तयार करून आहे ना, आपण सरकारकडे तो विषय घेऊन जाऊ आणि तिथून धोरणात्मक पद्धतीने कॅबिनेट लेवलला तो विषय कसा सोडवता येईल त्यावर आपण काम करू ना. महत्त्वाचा विषय आहे. याच्या संदर्भात आता जे घरकुल आहेत ना, प्रधानमंत्री आवास योजना असते, रमाई आवास, या लोकांना घरं बांधताना जागेचा प्रश्न येतो. 2 गुंठेचं बक्षीस होत नाही, खरेदीच होत नाही. 10 गुंठेचाच नियम आहे. त्याच्यामुळे